शिक्षिका दिव्यानी पिसे मॅडम। तर मॅडम नमस्कार, तुमचं दैनिक कस्तुरीमध्ये खूप खूप स्वागत। तर बांधणीमध्ये आमच्या महिलांना तुम्ही आज काय काय शिकवणार की बांधणीमध्ये आपण काय काय करू शकतो? बांधणीमध्ये मॅडम आपण स्टोर करू शकतो, रुमाल करू शकतो, आपण लेडीजचे रुमाल बनवू शकतो, साडी बनवू शकतो, ड्रेस मटेरियल बनवू शकतो, दुपट्टा बनवता येतोय बांधणीमध्ये आणि आपल्याला बेडशीट पण बनवता येते। खूप प्रकार बनवता येतात बांधणीमध्ये। ठीक आहे मॅडम, चला तर आपण आज बांधणी कक्षा सुरू करूया। चला, आपल्याला बांधणीला सुरुवातीला जे साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते। हे आहे मेन बांधणीचा बेस आहे तो फॅब्रिक। आपल्याला सर्वात महत्त्वाचं कॉटन फॅब्रिक हे खूप महत्त्वाचं आहे। तुम्ही तसं सिंथेटिक, सिल्क किंवा जॉर्जेटवर तुम्ही नेटवर बांधणी करू शकता, पण सर्वात महत्त्वाचं जे आहे फॅब्रिक ते कॉटन आहे। फॅब्रिक कॉटन। आपल्याला इथं कलर फिक्स करण्यासाठी फिक्सर हवा आहे, कलर हवे आहेत। हे बांधणीचे कलर तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध मिळतात। हे आहेत बांधणीचे कलर। हे बॉटल मध्ये पण येतात आणि सुट्टे पण मिळतात आपल्याला। तसेच बांधणीला बांधण्यासाठी तुम्हाला डाळ किंवा तुम्ही मनी बांधू शकता, तसेच कॉइन्स घेऊ शकता। बांधणी बांधण्यासाठी दोरा आवश्यक आहे, एक भांडे लागते आणि त्याच्यामध्ये कलर ऍडेसिव्ह म्हणून आपण मीठ वापरू शकतो। चलो, तर मी तुम्हाला आता डिझाईन बांधून दाखवते। सर्वात प्रथम आपल्याला डिझाईन बांधताना त्याच्यावर मार्किंग करून घेणे गरजेचे आहे। कापडाचा मध्य काढून तुम्ही मार्किंग करून घ्या। सर्वात पहिल्यांदा आपण ही डिझाईन शिकत आहोत। बांधताना तुम्ही 2-2 इंचाचा अंतर ठेवा। जेवढ्या गाठी तुम्ही वर फिरवत आहात, म्हणजे हे धागे 1 2 3 4 5 6 7 तेवढंच तुम्ही बाकी ठिकाणीही एवढेच धागे फिरवायचे आहेत। हे अशी प्रकारे तुम्ही गाठ बांधू शकता। तसंच खाली 2 इंचाचा अंतर ठेवून आणखी एक गाठ मारून तुम्हाला दाखवतो। 1 2 3 4 5 6 आणि 7। त्या प्रकारची डिझाईन ही अशी करू शकते, तुम्ही पाहू शकता। ही एक डिझाईन झाली। दुसरी आपण हे डाळी बांधलेली डिझाईन आहे। ही डिझाईन कशी बांधायची, कशी करायची हे मी तुम्हाला दाखवते। सर्वप्रथम आपण असं मार्किंग करून घ्यावं। त्याच्यामध्ये तुम्ही डाळी घालू शकता किंवा हे मनी घालू शकता, जे तुमच्याकडे अवेलेबल आहे। जरी काही नसलं तरी ना, तुम्ही असं चिमटीत धरून एवढंच कापड घेऊन ते सुद्धा तुम्ही बांधू शकता। दाखवते मी तुम्हाला एक। हे मनी घेऊन सुद्धा तुम्ही ही डिझाईन करू शकता। बरोबर अगदी खुल्याच्या बरोबर असा मनी ठेवायचा। हे कापड असे पकडून हे असं झाले ना, ही डिझाईन अशी तयार होते। अशी डिझाईन तयार झाली आहे। आता तिसरी म्हणजे जशी आपण डाळी बांधत तशीच ही कॉइन्स बांधलेली डिझाईन आहे। त्याच्यामध्ये मोठी बांधणी येते। बांधणी आपल्या इथं नसून हे सर्वात जास्त करून हे गुजरात आणि
राजस्थानमध्ये बांधणीची डिझाईन चालते, पण आता सर्वच लेडीजला बांधणी डिझाईन खूप आवडते ना. हा 1 रुपयाचा कॉइन पण तुम्ही सेम तशीच घ्या. हा बरोबर असा मध्यवर ठेवायचा डिझाईनच्या, असं कापड करून अशा सर्व ठिकाणी तुम्ही कॉइन्स बांधू शकता. इथे एक असे मी मार्किंग केले आहे, तसे तुम्ही कॉइन बांधून ही डिझाईन या प्रकारे तयार होते. आता ही डिझाईन आपण पाहूया. या डिझाईनसाठी आपल्याला आवश्यक आहे, आपल्याला लागणार आहे एक धागा, नाडी, ज्याला आपण नाडी म्हणतो. हे नाडी घेऊन आपण हे बरोबर कापडाच्या आत अशी गुंडाळायची. अशी गुंडाळल्यानंतर एका साईडने इकडनं ओढायची, पूर्ण कापड गुंडाळून मग हे अशी डिझाईन होती. अशी डिझाईन ही एक डिझाईन आहे. बरोबर दोन्ही साईडला अशी नाडी ओढायची गुंडाळून, आणि मग आपण इथं गाठ बांधायची. आता आपण हे डिझाईन पाहणार आहोत. त्यासाठी कापड पहिल्यांदा असं फोल्ड करून घ्या, बरोबर मधोमध कापड फोल्ड करून घ्या. पुन्हा त्याची घडी घाला. एकदा या प्रकारे, एकदा त्याच्याच उलट्या या प्रकारे प्लेस करून जावा, म्हणजे व्यवस्थित कापडाची प्लेन बसते. बरोबर 2 इंचावर खून करून तुम्ही इथे गाठ बांधा. जेवढा आपण धागावरती गुंडाळतो ना, तेवढाच धागेला वेडे मागायचे. पुन्हा एक परत 2 इंचावर खाली आणखी एक इथं धागा बांधा.
हे डिझाईन असं शेवटपर्यंत तुम्ही धागे बांधा, बरोबर 2-2 इंच खूण करून अशी शेवटपर्यंत धागे बांधा. हे डिझाईन अशी तयार होते. पुढची डिझाईन आपण बघणार आहोत. ह्याला रंगीला पॅटर्नची सुद्धा डिझाईन म्हणतात. त्यासाठी कापड घ्यायचं आणि आपल्याला जसं पाहिजे तसं हे कापड असं चुरगळून घ्यायचं. आणि ह्याला धाग्याने बांधून पुढची आपण पाहणार होता. सगळ्यात सिंपल, फक्त गाठ मारायची अशी. बरोबर कापडाचे आपण साधे कोपरे घ्यायचे आणि बरोबर तेवढंच मोजून साईडला असं हे कापड पकडून साधी फक्त अशी गाठ मारायची. अगदी फ्लॅट गाठ मारायची. पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण ऍडेसिव्ह म्हणून मीठ घालूयात. यामध्येच आपण कलर फिक्स होण्यासाठी हे फिक्सर यूज करत आहोत. ते आपण अगदी अर्धा चमचा फिक्सर घालूयात. यामध्येच हा आपण बांधणीचा कलर आहे तो घालूयात. आता हे पाणी आपण एकसारखं करून घेऊया. पाणी गरम झालेले आहे. यामध्ये आपण हे बांधणीचे डिझाईन्स बांधलेले ते घालूयात. गॅस बंद करून आपण हे जे आता आपण ह्याच्यामध्ये फॅब्रिक घातलेलं आहे ते हळूहळू एक एक काढून या गार पाण्यात घालायचं आहे. पाण्यामध्ये आपण पुन्हा एकदा फिक्सर घालायचं आहे. आणि मीठ घालायचं आहे. यामध्ये कलर केलेले आपण बांधलेले डिझाईन्स घालूया. जे त्याच्यावर एक्सेस म्हणजे त्याच्यावर जे जास्तीचे साठलेले आहेत कलर ते निघून जातात. झालेली आहे. ही आपली डिझाईन अशी झालेली आहे.
पुन्हा आपण ह्याला असंच चुरगाळून आणखी एकदा धागा बांधायचा आहे. आता हे आपण दुसऱ्या कलर मध्ये घालणार आहोत. बघा, आता आपण ह्याचे धागे काढून पाहूयात. या प्रकारे ही बांधणीची डिझाईन झालेली आहे. पाहू शकता तुम्ही हे ड्रेसवर, बेडशीटवर, कशावरही डिझाईन तुम्ही ट्राय करू शकता. याला आपण टाय आणि डाय सुद्धा म्हणू शकतो. टाय म्हणजे काय, तर थोडक्यात बांधणे आणि डाय करणे, कलर करणे. तुम्ही हे ओपन करताना, हे डिझाईन काढताना चांगलं पाणी निथळून, व्यवस्थित पाणी निथळून चांगलं सुकवा ते आणि मग ते काढा, तरच तुमचा कलर त्याच्यावर चांगला बसेल. असंच ओल्यामध्ये कलर काढले, घातले तर कलर एकमेकाला म्हणजे व्यवस्थित बसणार नाहीत ते तुमचे, ते फिसकटतील. कलर परत तुम्ही धुताना वगैरे ते कलर निघून जातील. त्यामुळे ते व्यवस्थित सुकू द्या, त्याला इस्त्री करून घ्या आणि मगच ते तुम्ही वापरायला घ्या. हे जे आपण गाठी मारून डिझाईन केली होती उभ्या पट्टीची, ते हे अशी तयार होते. हे अशी तयार झालेली आहे. पुन्हा हे तुम्ही डाळ बांधू शकता, मणी बांधू शकता, खडे बांधू शकता. त्याची ही डिझाईन तयार झालेली आहे. आणि हा जो पॅटर्न आहे तो आपल्याला हंगीला बनवायचा होता, तो या पद्धतीने असा झालेला आहे. यामध्ये आपण लाल कलर घालणार आहोत. पाण्यात काढून घेऊया. हे आपण गार पाण्यात काढून घेऊया. हे जी आपली रंगीला डिझाईन आहे ती या पद्धतीने तयार होऊ शकते. यामध्ये तुम्ही अजून 2-3 कलर यूज करू शकता. तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही जसे कलर पाहिजे तसे यूज करू शकता, नाहीतर एवढे 3 कलर सुद्धा सफिशियंट आहेत. हे बघा, ही आपली आहे गाठीची डिझाईन. हे आपली तयार झाली गाठींची डिझाईन. हे आपण कोपऱ्यामध्ये गाठी बांधल्या होत्या त्या पद्धतीची ही गाठीची डिझाईन आहे. पाहू शकता तुम्ही. आणि दुसरी आपली जी होती नाडीची डिझाईन, ती बघा, ती ह्या पद्धतीने तयार झालेली आहे. अशी पण यामध्ये पण तुम्ही 2 कलर यूज करू शकता. हे अशी तयार होते. हे बघा, ह्या अशा प्रकारे आपल्या वेगवेगळ्या बांधणीच्या डिझाईन तयार झालेल्या आहेत. ह्या आहेत आपण आता बघितल्या तशा ह्या आहेत. ह्या आपण बांधणीच्या डिझाईन तयार केलेल्या आहेत. ह्या आपण वेगवेगळ्या प्रकारच्या बांधणीच्या डिझाईन अशा प्रकारे तुम्ही घरी बसून करू शकता. यामध्ये तुम्ही असाच या प्रकारे डाय करून यावर तुम्ही एम्ब्रॉयडरी वर्क करू शकताय, मिरर वर्क करू शकताय,
तुमची क्रिएटिव्हिटी यूज करून तुम्ही यामध्ये जल्दोसी वर्क करा. आजकाल अशा ड्रेस मटेरियलला बांधणीच्या ड्रेस मटेरियल असू, बेडशीट असू, म्हणजे सर्व बांधणीच्या डिझाईन्सला आजकाल मार्केटमध्ये खूप मागणी आहे. तशीच तुम्ही मार्केटमध्ये हे बांधणीचे डिझाईन करून विकू शकताय. तुम्हाला चांगला बिझनेसला स्कोप आहे. अशाच या साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या बांधणीच्या डिझाईन तुम्ही घरच्या घरी बनवून तुम्हाला बिझनेसला चांगली आयडिया आज मिळाली आहे. तुम्ही यामध्ये तुमची क्रिएटिव्हिटी यूज करून एम्ब्रॉयडरी करा, मिरर वर्क करा, पाहिजे तर तुम्ही याच्यावर जल्दोसी वर्क करा आणि हेच तुम्ही मार्केटमध्ये घेऊन जाऊ शकता. तसेच आज मी इथे दैनिक कस्तुरी क्लब पुढारी यांचे खूप खूप आभार मानते. त्यांनी मला आज माझ्या कलेला आणि मला इथे एवढं चांगलं मोठं व्यासपीठ दिलं. आज मला लेडीजला काहीतरी शिकवण्याची, कला दाखवण्याची माझी एवढा मोठा मला चान्स दिला, त्याच्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. थँक्यू.